सप्रेचा मसाले भात 1 प्लेट असा छोट्या पॅकमध्ये येतो. हा फ्रोझन मसाले भात आहे. असा 10 पॅकचा एक होलसेल पॅक असतो. जेव्हा मसाले भाताची ऑर्डर येते त्यावेळेला आपण डिझायर्ड क्वांटिटी बाहेर काढून घेऊया आणि उरलेला होलसेल पॅक आपण परत डीप फ्रीझरमध्ये ठेवूया. हा भात गरम कसा करायचा ते आपण बघूया. सर्वप्रथम या पाऊचमधून मसाले भात आपण मायक्रोवेव्हच्या बाउलमध्ये काढून घेऊया. स्प्रे बॉटलमधून याच्यावरती आपण पाणी स्प्रे करायचं आहे. ही फार महत्त्वाची स्टेप आहे. भात फुलण्यासाठी ही स्टेप फार महत्त्वाची आहे. आता 2 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करूया. दोन मिनिटं झाल्यानंतर बाउल बाहेर काढून घ्या आणि परत एकदा चमच्याने चांगलं ढवळून घ्या. इथे हा भात डिफ्रॉस्ट झालेला आहे, परंतु तो सर्विंगसाठी रेडी नाहीये. भात छान फुलण्याची आवश्यकता आहे. परत एकदा त्याला आपण मायक्रोवेव्ह करायचं आहे 2 मिनिटासाठी. एकदा व्यवस्थित ढवळून घ्या आणि 2 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करा. 2 मिनिटं झाल्यानंतर बाउल काढून घ्या. मसाल्याचा छान सुगंध येतो आहे. भात छान फुललेला आहे आणि तुम्ही जेव्हा चमच्याने ढवळता तेव्हा त्याच्यामधून अशी छान वाफ येते. आता हा मसाले भात सर्विंगसाठी रेडी आहे. मसाले भात सर्व करण्यासाठी आपण 3 CP पेपर प्लेट घेणार आहोत. त्याच्या मोठ्या कंपार्टमेंटमध्ये हा सगळा भात काढून घ्यायचा आहे. याच्याबरोबर आपण 3 ते 4 स्लाइस कांदा, पापड आणि 25 ग्रॅम दही सर्व करायचं आहे. सोबत चमचा आणि टिश्यू पेपर द्यायचा आहे. मसाले भाताचं पार्सल देण्यासाठी आपण सप्रेचा फूड बॉक्स घेणार आहोत. या फूड बॉक्समध्ये आपण हा गरम केलेला मसाले भात काढून घ्यायचा आहे. फूड बॉक्स बंद करून त्याला समोरून सेलोटेप लावायची आहे. सोबत डीप कंटेनरमध्ये 3 ते 4 स्लाइस कांद्याचे, 25 ग्रॅम दही आणि एक पापड. हा पापड आपण सिल्वर फॉईल पाऊचमध्ये भरून सील करायचा आहे. स्मॉल टेकअवे बॅगमध्ये सर्वप्रथम आपण सप्रेचा फूड बॉक्स भरणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण मसाले भात भरलेला आहे. त्याच्या बाजूला आपण पापडचा सिल्वर फॉईल पाऊच ठेवणार आहोत. दोन्ही डीप कंटेनर ठेवणार आहोत. एक चमचा आणि एक टिश्यू पेपर ठेवायचा आहे आणि हा पार्सलचा पाऊच आहे तो फोल्ड करून समोरून सेलोटेप लावायची आहे. पार्सल रेडी आहे.